नमस्कार मित्रांनो, गोष्टींचे झाड या मंचावर आपलं स्वागत आहे. आजच्या गोष्टीचं नाव आहे 500 गोवऱ्या. शेणापासून बनवतात ना, अर्थातच त्या शेणापासून बनवल्या जाणाऱ्या गोवऱ्या, त्या अर्थात इंधन म्हणून वापरल्या जातात हे आपल्याला ठाऊकच आहे. तर आजच्या गोष्टीचं नाव आहे 500 गोवऱ्या. कमलाकरराव वयाच्या 70मध्ये आपला वृद्धापकाळ आनंदानं जगत होते. त्यांचा नित्यक्रम होता, आपल्या वाड्यामध्ये ते दररोज पहाटे उठल्यानंतर सकाळची सर्व कर्म पार पाडल्यानंतर ते दुपारच्या वेळी गल्लीतून म्हणजे गल्लीतच असलेल्या एका गोठ्यातून शेण आणायचे आणि त्याच्या काही गोवऱ्या थापायचे. त्यांची पत्नी काही वर्षांपूर्वीच देवाघरी गेली, त्यामुळं कमलाकरराव तसे एकटेच पडलेले होते. या दाम्पत्याला तशी 4 मुलं, पण त्यांना पंख फुटले आणि ती आकाशात उंच उंच झेप घेत गेली. अर्थातच आपलं हे घरटं म्हणजे मूळ घरटं सोडून ते निघून गेलेले होते. त्यातले 2 भाऊ, 2 मुलं ही परदेशी होते आणि 2 मोठ्या शहरात नोकरीच्या निमित्तानं आपल्या संसारात मुलाबाळात रममान झालेले होते. त्यांना वडिलांशी फारसं देणं घेणं राहिलेलं नव्हतं. काही गोष्टींवरचे मतभेद असतील, वाद असतील, त्यामुळं त्यांच्यात कटुता आणि एक मोठी दरी निर्माण झालेली होती. कमलाकररावांनी अनेक वर्ष ही दरी दूर करण्याचा प्रयत्न केला. नात्यांना पुन्हा सांधण्याचा आणि प्रेमानं गुंफण्याचा प्रयत्न केला, पण ही नाती शिवली जात नव्हती, गुंफली जात नव्हती. ती उलट आणखी उसवली जात. त्यामुळंच की काय, आता कमलाकरराव एकाकी पडलेले होते. आयुष्याची संध्याकाळ ते त्यांच्या आठवणी आणि त्यांचा असलेला श्रद्धाभाव यामध्ये सगळा निघून जायचा. राहिलेल्या वेळात ते त्यांच्या समवयीन मित्रांसोबत पारावर काही वेळ गप्पा मारायचे आणि मग संध्याकाळी पुन्हा नामस्मरण, कुठले तरी पोथी वाचन असं स्वतःला त्यांनी घडवून घेतलेलं होतं. पण सकाळी नेमानं मात्र शेणापासून गोवऱ्या थापायचे. एकदा शेजारचा बाळू त्यांच्यासमोर आला आणि कुतूहलानं त्यानं विचारलं, आजोबा तुम्ही रोज गोवऱ्या का थापता? तुम्हाला त्या गोवऱ्यांपासून काय मिळतं? तुम्ही त्या गोवऱ्यांचं करता काय? असे प्रश्न त्या शाळकरी मुलाच्या मनात आले. त्यांनी काही सांगितलंच नाही, परंतु त्यांनी बनवलेल्या गोवऱ्यापैकी फक्त एकच गोवरी ते घरात ठेवायचे. उन्हात ती एकदम कणकण वाळली की तिला एका पोत्यामध्ये ते टाकायचे. असं त्यांचं अनेक दिवस सुरू होतं. जवळपास वर्षभरापासून ते हे नित्यनेमानं करायचे. बाळू त्यांना अधूनमधून हा प्रश्न विचारायचा, पण कमलाकरराव मनातलं काही सांगत नव्हते. मग बाळू सहजच म्हणाला, आजोबा मला एक परवानगी द्या बरं. तुम्ही ज्या पोत्यामध्ये एवढ्या गोवऱ्या आत्तापर्यंत साठवल्यात ना, त्या मला बघू देता का? बघ ना, काय झालं, तुलाही शिकायचं का गोवऱ्या कशा थापायचे ते? नाही, मला बघायचं होतं की त्यात काय आहे. बाळूनं त्या गोवऱ्या पाहिल्या. चांगल्या भल्या मोठ्या हाताच्या तळव्या एवढ्या, गोलाकार, सुंदर आणि बऱ्यापैकी सुबक अशा म्हणाव्या अशा, आणि अगदी कणकण वाळलेल्या उन्हामध्ये. आता ह्या किती बरं असतील असा प्रश्न त्याला उगाच पडला आणि तो मोजायला लागला. जवळपास त्या 371 भरल्या असाव्यात. त्याला पुन्हा प्रश्न पडला, आजोबा
तुम्ही 370 आत्तापर्यंत एवढ्याच बनवल्या. मी तर पाहत होतो तुम्ही 10, 12, 15 अशा बऱ्याच बनवायचे, उन्हाळ्यात शेकवायचे, त्याला वाळवायचे. मग त्या गेल्या कुठं? कारण एवढ्या दिवसात ते एवढ्या होणार नाहीत, उलट जास्त होतील, 1000, 1500 होतील ना, जास्त होतील. हो 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 सांगेन कधीतरी असं म्हणत होते. तोही दिवस निघून गेला. पुन्हा काही दिवसानंतर तोच प्रश्न घेऊन बाळू कमलाकररावांच्या समोर होता. अखेर त्यांना आता लपवायचं नाही म्हणून ते सहजच बोलू लागले. अरे बाळू, कसं आहे, मला ना 500 गोवऱ्या जमा करायच्या. 500 का बरं? आणि बाकीच्या दिल्या कुठं तुम्ही? अरे मी बाकीच्या देऊन टाकल्या. आपली गावची जी स्मशानभूमी आहे ना, तिथं लोकांना लागते की नाही. म्हणजे बाळू गंभीर झाला. म्हणजे अरे तिथं लोकांना जे अग्निदाह संस्कार होतात की नाही मृत्यूनंतर, अंतिम संस्कार त्याच्यासाठी लागतात की नाही. हां त्याचं काय? त्यांना मग सेवा म्हणून मी त्या केल्या तयार. त्याची काही पोती बनली होती, ती त्यांना नेऊन दिली. आता राहिल्यात ह्याचं काय करायचं? यासुद्धा त्याच कामासाठी. मग देऊन टाका ना त्यांना. नाही ते त्या माझ्या कामासाठी. आणि ते हसले आणि घरात गेले. बाळूला आपण हा प्रश्न विचारायला नको होतं असं क्षणभर वाटलं आणि अपराध्यासारखं वाटून तो वाड्यातून गुपचूप निघून गेला. पुन्हा 8 दिवसानंतर तो आला तेव्हा त्याच्यासमोर ओसरीवरच एक पोतं बांधलेलं दिसलं. त्याने विचारलं, आजोबा हे काय? अरे झाल्या माझं टार्गेट पूर्ण. म्हणजे त्या 500 गोवऱ्या आहेत. 500 गोवऱ्या आहेत त्या? हां 500 गोवऱ्या आता मी बांधून त्या तयार ठेवल्यात. आता ते काय करणार? विकणार का स्मशानभूमीला देणार? नाही त्या माझ्यासाठी आहेत. मी जेव्हा म्हणजे माझी विकेट उडाली. विकेट? अरे तुझं क्रिकेट तुला आवडतं ना, मला माहिती आहे. तुमच्या ह्याच्यामध्ये गडी बाद होतो की नाही? नाही होत, कधी नाही होत. बदमाश बाळूनं मुद्दामूनच असं उत्तर दिलं. अरे कधी होत नाही, पण कुठे ना कुठे पुढं होईलच ना. पुढच्या मॅचमध्ये होईल, पुढच्या डावात होईल, कुठे ना कुठेतरी बाद होणारच. आजोबा म्हणजे तुम्ही म्हणता की देवाघरी बोलवलं की? हां एक्झॅक्ट, तुला कळालं. अरे माणसाला आता जो जन्माला येतो तो मरतोच, आहे की नाही? तसंच आहे. मी जेव्हा जाईल तेव्हा मग माझ्या मुलांना त्रास कशाला? मग मी काय केलं आहे, त्यामुळंच मी माझी ही सगळी तयारी करतो. काय भरोसा उद्या देवानं बोलवलं तर? काय आजोबा तुम्ही 100 वर्ष जगणार आहात असं बोलत जाऊ नका. निगेटिव्ह बोलता तुम्ही. मला वाटलं तुम्ही छान गोवऱ्या करताय, आम्हाला ट्रेनिंग देताल वगैरे असं बाळू बोलू लागला. आणि तणफणच बाळू तसंच वाड्यातून निघून गेला. संभाषण अर्धवट राहिलं होतं, पण बाळूच्या मनात मात्र बऱ्याच प्रश्नांनी गर्दी केली होती. आजोबा असं का बरं म्हणाले असतील? त्यांना त्यांचा मृत्यू दिसला होता का? कोणास ठाऊक. पुन्हा विचारूयात म्हणून पुन्हा तो 8-10 दिवसानंतर आला. पाहतो तर त्यांच्या ओसरीवर काही वेड्या वाकड्या आकाराची लाकडं दिसली. ओसरीवरच एके ठिकाणी ती साठवलेली होती. बाळूला आता उत्सुकता आणखी तिची ताणल्या गेली आणि तो म्हणाला, आजोबा मला हा प्रश्न विचारायचा आहे, मला रागवू नका. बोल बाळा, मी तुला सगळ्या प्रश्नांचं उत्तर देतो की नाही. हे काय आता ओसरीवर? हे तुम्ही कशामुळे लाकडं आणली? एवढी ओसरी स्वच्छ आहे, छान टापटीप आहे, गादी आहे, बाजूला लोढा आहे, काय शानदार वाटतं. वा तुम्ही तर अगदी राजासारखे वाटतं अगदी. हो बाबा, पण राजा जरी असलं तरी बोलवणं आलं की जावं लागेल की नाही? आजोबा पुन्हा तुम्ही तसंच बोलताय. अरे तसं नाही रे वेड्या, खरं आहे ना ते. तुला एवढ्यात कळणार नाही, तू लहान आहे सांग. बरं असं म्हणला तो. आणि तो बरं म्हणाला आणि तो निघून गेला. 8-10 दिवसानंतर बाळू पुन्हा आला. बाळूला त्या प्रश्नाचं उत्तर घ्यायचंच होतं की ही लाकडं कशासाठी. मग तेव्हाही कमलाकररावांनी त्याचं उत्तर त्याला दिलं. बरं ठीक आहे, चला आपण मान्य करूया, तुम्हाला कधीही देव बोलावेत. लाकडं किती किलो आणली आहेत? हां आता कसा तू मोठा झाल्यासारखं बोलतोयस. अरे बाळा, तिला आणली जवळपास 1.5 क्विंटल. 1.5 क्विंटल? मग नाही पण आजोबा आता अलीकडं तर काही एवढं हे नाही लागत. अरे बदमाशा, लागतो तेवढं लाकूड तेवढं लागत असतं. एखाद्या
देहाला जर का आपल्याला अग्निसंस्कार त्याच्यावर करायचे तर तेवढंच लाकूड लागतोच. कशाचं आहे बरं लाकूड? ओळख कशाचं आहे? अरे मिक्स आहे ते, वेगवेगळ्या झाडांचं आहे ते. बरं, तुमच्या मुलांना कळवलं की नाही? त्यांना काय कळवायचं? त्यांना काही माझ्याशी देणं घेणं नाही आहे. आणि उद्या समजा ती आलीच नाहीत माझ्या शेवटच्या कार्याला, तर गावातल्या लोकांनाही त्रास नको. त्यांनाही सगळं साहित्य मिळालं माझं शेवटचं, की ते त्यांनाही सायास नाही, कोणताही त्रास नाही. आजोबा 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 असं सोडा, चला माझ्यासोबत माझ्या शाळेत चला. तुझ्या शाळेत काय करू? चला तुम्ही गोष्टी सांगा. नाही नाही, नको नको, माझी गोष्ट मी सांगणार नाही, माझी गोष्ट सांगण्यासारखी नाही. असं काय आजोबा, तुम्ही निगेटिव्ह नका वागू प्लीज. बाळूनं खूप आग्रह केला प्रेमानं. तेव्हा कुठं कमलाकररावांना कुठंतरी त्यांच्या आत एक वेगळाच प्रेमभाव जागृत झाला. ते बाळूसोबत शाळेत गेले. त्यांनी मुलांशी गप्पाही मारल्या. त्या दिवशी घरी परतत असताना अचानक पाऊस वाढला आणि त्या पावसात ते भिजत भिजत आपल्या वाड्यात दाखल झाले. वाड्यात तसं कुणीच नव्हतं. एका कोपऱ्यात कमलाकरराव शून्य नजरेने पाहत बसले होते. रात्रीचं जेवण केलं आणि ते आपल्या बिछाण्यावर जाऊन पडले. काही वेळानंतर पाऊस थांबला होता. सर्वत्र शांतता पसरली होती. लोक गाढ झोपेत होते. पहाटे पहाटे त्यांच्या घराचं दार वाजलं होतं. ठकठक ठकठक, पण आतून आवाज येत नव्हता. तो दूधवाला होता. दूधवाला जोरजोराने दार वाजत होता, पण आतून कमलाकररावांचा आवाज किंवा हालचाल जाणवत नव्हती. म्हणून दूधवाल्याला काहीसा संशय आला आणि त्यानं शेजारी पाजाऱ्यांना आजोबांच्या विषयी चौकशी केली. तेही सतर्क झाले आणि त्यांनी आपल्या परीनं वाड्यात प्रवेश केला. पाहतो तर कमलाकरराव देवघराच्या समोर तसेच बसलेले दिसले. त्यांना वाटलं पूजा चाललेली असावी, कदाचित बाहेरचा आवाज आलेला नसेल. मग शेजारचा गणेश त्यांना हात लावणार तेवढ्यात त्यांची ती मूर्ती, शांत मूर्ती जमिनीवर कोसळली. कमलाकररावांना देवाघरचं बोलावणं आलेलं होतं. आता या गोष्टीला 8 दिवस लोटले. गावातल्या चावडीवर काही लोक चर्चा करत होते. म्हातारा अतिशय स्वाभिमानी बरं का, प्रत्येक गोष्ट स्वतःची स्वतः करणारा, स्वावलंबी. मुलांनी विचारलं नाही म्हणून त्याची कधी तक्रारही केली नाही. शेवटी अंत्यसंस्कारासाठी लागणारं सगळं साहित्यही या म्हाताऱ्यानं तयार ठेवलेलं होतं. जणू ह्यांना आपला मृत्यू कधी होणार हे समजून आलं होतं की काय कोण जाणे. पण स्वावलंबी होता, स्वाभिमानी होता. झाली आजची गोष्ट. पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.